This is the My Artifact episode number 15-12. आजची तारीख आहे 3 तारीख असेल. 3 एप्रिल 2018-19. आता वाजले रात्रीचे संध्याकाळचे 6:45 वाजले. 7 वाजले. I just feel really alone. खूप एकटा वाटून राहिलाय. म्हणजे हा आवाज बॉदर करत आहे का तुम्हाला? थोडा वेळ आपण बंद करू माइंड. थोडस गरमीचा एहसास रिअलाइज करू. ओके, नाउ इट फील्स लाईक शांत. या कधी कधी नाही का शांत राहणं पण एक प्रकारे समहाऊ आपल्याला आतमध्ये कैद करून टाकते. आता कसं आहे की एकटं राहिलं की प्रॉब्लेम काय एकटं राहण्यामध्ये की जस्ट लाईक आपल्याला कोणी दिसत नाही आसपास. म्हणजे दिसत नाही आसपास म्हणजे याचा अर्थ नाही की कोणी दिसत नाही. या म्हणजे आसपास लोक दिसतात बट दे डोंट रिअली टॉक. जस्ट लाईक मी ऑफिस मध्ये 8 घंटे जातो आणि 8 घंट्यामध्ये जे काही काम करायचं आहे करतो. मग त्याच्यानंतर जेव्हा रूमवर येतो तेव्हा माझ्यासोबत बोलायला कोणीच नाही राहत. आणि देन आय फील रिअली अलोन, जसं की आता होऊन लागलंय. आणि मग मी स्वतःला एंटरटेन करण्यासाठी मी असे प्रोजेक्टर लॅपटॉप वगैरे लागून स्वतःला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करतो. बट समहाऊ इट जस्ट लाईक दोज थिंग्स आर काइंड ऑफ लाईक अ रिअली एक्सटर्नल सोर्स टू एंटरटेन युअरसेल्फ. एक्सटर्नल सोर्स म्हणजे की तू स्वतःला फोर्स करत आहे की स्वतःला एंटरटेन करण्यासाठी. इट वॉज लाईक समजा जर तू वर्धेला असता तर देन व्हॉट यू डू. तू काय केलं असतं की तुला आता 6 वाजले आहे आणि यू नीड टू स्पेंड सम टाइम विथ फ्रेंड्स. सो इट जस्ट लाईक तू पिंटीकडे गेला असता. मग ते सगळेजण भेटले असते. मग काही ना काहीतरी थोडासा प्लॅन बनला असता. कुठेतरी बाहेर पडलो असतो आम्ही संध्याकाळी वगैरे. आणि मग थोडस मित्रांसोबत थोडस टाइम स्पेंड केला की थोडस बरं वाटते. प्रॉब्लेम हाच आहे ना रे एकटं राहण्याचा की आसपास कोणी राहत नाही तेव्हा. आणि खूप कमी लोक एकटे राहतात म्हणा असं नाही, बट खूप कमी लोक राहतात. आणि मग अशी एक कंडिशन येऊन जाते जिथे नाही का आपण एकटं राहण्यात एक प्रकारे आदत पडून जाते. जसं की जेव्हा मी खापरखेड्यात होतो 1 वर्ष तेव्हा माझ्यापाशी कुणीच नव्हतं. तर तेव्हा मी एकटाच होतो. होल अपार्टमेंट मध्ये मी अलोन एकटा. तर स्टार्टिंगला खूप अनॉइंग वाटत होतं. म्हणजे काय एकटं. मग हळूहळू याची आदत पडली होती आणि मग ते चांगलं वाटायला लागलं होतं. मग त्याच्यानंतर मग मी खापरखेड्यावरून निघालो
आणि देन घरी आलो आणि क्लासेस करायला गेलो, तर ते एकटेपणा हळूहळू कमी झाला. वाय? कारण मग वर्धेला आल्यानंतर मग आसपास लोक दिसायला लागले, आई वडील वगैरे दिसायला लागले, आणि हळूहळू तो कमी झाला. मग त्याच्यानंतर मग माझं जॉईनिंग झाली पुण्याला, नागपूरला. तर मग मी धरमपेठला रूम केली. तर धरमपेठमध्ये माझ्यासोबत रूममेट्स वगैरे होते, तर तेव्हा पण काय असं फारसा एकटेपणा वगैरे काही वाटला नाही. बट आता त्याच्यानंतर पुन्हा इथे चिचू भवन मध्ये रूम केली आहे आणि इथे एकटाच राहून राहिलोय. सो जस्ट लाईक जे खापरखेड्यामध्ये जी सवय होती ते तुमची तुटली होती, बट आता तीच कंडिशन आता समोर आली आहे. सो पुन्हा एक प्रकारे बट मला असं वाटते की माझ्या लाईफमध्ये असे मोमेंट्स मोस्ट ऑफ द टाइम येणार आहे. कसं आहे की जेव्हा आपण समोर चढतो किंवा डेव्हलपमेंट कडे वळतो स्वतःसाठी, तर कसं आहे की आपल्याला स्वतःलाच या साऱ्या गोष्टी फिगर आउट कराव्या लागते. आपल्याला एकटं चालावं लागतं. असं नाही ना की तुला फिल्म मेकर बनायचं आहे तर कोणी तुला सोबत एव्हरी टाइम राहील. नो नो नो, डेफिनेटली नॉट या. सो अशा वेळेस तुलाच समोर जायचं आहे, तुलाच सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजे, तुला सगळ्या गोष्टी एकटंच फिगर आउट करावे लागेल. तेव्हा असं कधी एकटेपणा येऊ शकतो, तेव्हा या गोष्टीची एक प्रकारे सवय करून घेण्यातच आपल्याला इम्पॉर्टन्स आहे असं मला वाटते. करून घ्यायचं, काय असं प्रॉब्लेम काय वगैरे असं काही इश्यू नाही असते. एकटं राहणं वगैरे स्टार्टिंगला खूप अनॉइंग वाटते, खूप एकटं वाटते. आणि लाईक आता बघ ना, आता मी कसं, माझी नाईट शिफ्ट आहे. नाईट शिफ्ट म्हणजे माझी रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत. मग सकाळी 7 ते मग मी रात्री 11 वाजेपर्यंत का करतो, तर मग मी कसं सकाळी 7 वाजता किंवा 8 वाजता वगैरे येतो. आल्यानंतर थोडसा मोबाईल किचडला की झोपलो. 9 वाजता झोपलो की दुपारी 1-1.5 वाजता उठलो. 1-1.5 वाजता उठलो, थोडासा डब्बा खाल्ला, थोडसा मोबाईल थोडं खिचड काचड केलं. त्याच्यानंतर पुन्हा 3-3:30 वाजता झोपलो. तर 6:30-7 वाजता वगैरे उठलो. उठल्यानंतर थोडीशी आंघोळ वगैरे केली आणि आता राईट नाव बसलो या. आणि आता माझ्यापाशी आता अजून थोडा वेळ आहे आणि माझ्यापाशी आता झोप लागलेली नाही आहे. सो जस्ट लाईक मी आता थोडं प्रोजेक्टर लावीन, एखादी पिक्चर पाहिन. येस. आणि थोडं संध्याकाळचा डब्बा झाल्यावर थोडस फिरीन. बस हाच एक प्रकारे मेमो उरला आहे माझ्यापाशी. इनफ अबाउट दिस, ते एकटेपणाची गोष्ट आणि काय समथिंग लाईक दॅट. कसं आहे की तुझ्या येणाऱ्या समोर जे काही टार्गेट्स आहे ते डिपेंड नाही करत आहे की तू एकटा आहे त्यामुळे तुला काही स्पेशल ट्रीटमेंट वगैरे भेटेल वगैरे. नो नो नो, इट इज लाईक तुझ्यापाशी किती व्हॅल्यू आहे आणि तुझ्यापाशी किती टॅलेंट आहे याच्यावर रिप्रेझेंट करेल तुझं फ्युचर, ना की डिपेंड करते की तू किती कोण्या कंडिशन मधून आलाय. बट या ज्या कंडिशन मधून आलाय ना, या कंडिशन पासून नाही का आपल्याला शिकायला पाहिजे. आता कसं, हे एकटेपणा राहून आपल्याला शिकायला पाहिजे की एकटेपणा म्हणजे काय असतो आणि कुठून कुठून कसं चालावं लागते, कशाप्रमाणे सवयी आपल्याला युटिलाइज करून घ्यावं लागतो. सो ऑल दीज थिंग्स आर नीड टू बी कन्सिडर. सो येस. राईट नाऊ मी एक एक्झाम्पल घेतो. प्राजक्ता कोहली, शी वॉज अ यूट्यूबर अँड शी इज ऑल्सो ऑफ माय एज. मी एकदा सर्च करतो आणि फिगर आउट करतो की तिचं वय किती आहे. कारण मला असं वाटते की ती माझ्याच वयाची आहे किंवा माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी लहान आहे. प्राजक्ता कोहली, इंडियन यूट्यूबर, आणि शी वॉज 27 जून 1993
आणि तिचं एज आहे 25 कम्प्लीट, 26 इज रनिंग. सो हिच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला पाहिजे. कारण या मुलीने जे काही टार्गेट्स तिनं तिची लाईफ मध्ये अचीव केलं आहे, ते टार्गेट्स साठी तिने खूप प्रयत्न केले. असं नाही की एकदम तिला अचानक या साऱ्या गोष्टी भेटल्या आणि नो, तिने प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत घेतली आणि त्या मेहनत घेतल्यानंतर आज तिचे 1.2 मिलियन फॉलोअर्स आहे आणि YouTube मध्ये तिचे 3.5 मिलियन सबस्क्रायबर्स आहे. सो इट जस्ट लाईक तिच्यामध्ये काही ना काहीतरी आहे ना, त्यामुळे आज ती या अशा प्लॅटफॉर्मवर आहे, राईट. सो तिच्यामध्ये असं काय आहे स्पेशल जे आपल्यामध्ये नाही? म्हणजे तिने असं काय अशी मेहनत घेतली की जे आपण अजूनपर्यंत मेहनत घेतली नाही, अशी काय? वेल, फर्स्ट ऑफ ऑल मला एवढं माहित आहे की तिने प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न केला, चांगलं वाईट. कसं आहे की आपण आयुष्यामध्ये नेहमी काही ना काहीतरी शिकण्यासाठी आलो आहे आणि एक सर्टन एज झाल्यानंतर आपण शिकणं थांबवून देतो. आता हे शिकणं, लर्निंग, एज्युकेशन, व्हॉट इज धिस? शिकणं म्हणजे काय? शिकणं म्हणजे काय की 1 to 12 स्टँडर्ड पर्यंत शिकणं आणि नंतर इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर जॉब, झालं शिक्षण. वेल, शिक्षण इज नॉट दॅट थिंग. मी याच्याबद्दल बोलत नाही. कसं आहे की प्रत्येक गोष्ट शिकत जाणं म्हणजे छोट्यातल्या छोटी गोष्ट शिकणं, अशा गोष्टीमधून शिकणं जी गोष्टीची गरज आपल्याला आहे नाही, बट समहाऊ दे हॅज टू नो अबाउट. म्हणजे कसं आहे की हा रस्ता माझ्या ऑफिसकडे जात नाही, हा भलतीकडेच जातो. आता हे मला माहित केव्हा पडेल? जेव्हा मी त्या रस्त्यावर जाईन आणि विसरून जाईन, देन तेव्हा मला रिअलाइज होईल का तो रस्ता चुकीचा आहे. वाय? कारण मी तिथे गेलो आहे आणि हे सगळं माहित मला पडलं कसं? तेव्हा कारण मी त्या पाथवर चाललो आणि मी अंडरस्टँड झालो, मी शिकलो की तो रस्ता ऑफिसकडे जात नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्या एज्युकेशनशी रिलेटेड असतात. प्रत्येक गोष्ट तुम्हाला फक्त समजून घेण्याची किंवा जाणून घेण्याची इच्छा पाहिजे, बस तुम्ही त्याला जाणून घेतातच. प्राजक्ता कोहली डिड द सेम थिंग. म्हणजे जेव्हा तिने युट्यूबचं चॅनल जेव्हा सुरू केलं आणि युट्यूबचं चॅनल सुरू केल्यानंतर मग तिने असे काही व्हिडिओज वगैरे टाकले, तर समहाऊ खूप साऱ्या लोकांनी निगेटिव्ह कमेंट दिली, बहुत साऱ्या लोकांनी. युजली मला एक निगेटिव्ह कमेंट्स वगैरे आली ना, सो इट जस्ट लाईक माझं डोकं पूर्ण वॉश्ड आउट होऊन जाते यार, सर त्यांनी असं का म्हणलं. बट कॅन यू इमॅजिन का तिला किती निगेटिव्ह कमेंट्स आली असेल? किती निगेटिव्ह, लिटरली. येस, कारण शी इज डुईंग दिस थिंग इन इंडियन ऑडियन्स, आणि इंडियन ऑडियन्स मध्ये तऱ्हातऱ्हाचे लोक राहतात, तऱ्हातऱ्हाचे लोक. आणि तुम्हाला स्टार्टिंगला हे निगेटिव्ह कॉमेंट्स येणारच आहे. आता इथेच लाईक मी या निगेटिव्ह कॉमेंटवर खूप जास्त फोकस नाही, नॉट दिस थिंग, बट अशा गोष्टीमधून जो सर्व्हाइव्ह करून जो बाहेर निघतो ना, तो इट्स वन ऑफ द ग्रेट कॅरेक्टर. प्राजक्ता कोहली इज वन ऑफ द ग्रेट कॅरेक्टर. तिचे स्टार्टिंगचे जे व्हिडिओ वगैरे मी बघितले आहे ना, त्या व्हिडिओमध्ये तिने युजली इंग्लिशच खूपदा बोलली आहे आणि अशा टॉपिकवर बोलली आहे की इट इज लाईक एव्हरीवन शुड शिवा दिनचा, अशा गोष्टीवरती बोलली आहे, राईट. बट तिने त्या गोष्टी फेस केल्या, त्या निगेटिव्ह कॉमेंट्स तिने वाचल्या, असं नाही का दुर्लक्ष केलं, वाचल्या. कारण समहाऊ ते निगेटिव्ह कॉन्टेंट किंवा ते निगेटिव्ह कॉमेंट गिव्ज यू की तुझ्या व्हिडिओमध्ये काय कमतरता आहे,
आता कोणी खूप बेकार पद्धतीने निगेटिव्ह कमेंट देते का तुझ्या मायची त्या बापाची लवड्याचा बाल खूप शिव देते, बट कोणी निगेटिव्ह कमेंट्स खूप जेन्युअनली देतात किंवा कोणी निगेटिव्ह कमेंट्स प्रॉपरली देतात, की कोणी निगेटिव्ह म्हणतात की बाई तू जे इंग्लिशमध्ये म्हणत आहे ते आमच्या डोक्याच्या वरून चाललाय, तू हिंदीत बोल. मग त्यांनी थोडे व्हिडिओज वगैरे त्यांनी थोडे हिंदीत आणण्याचा प्रयत्न केला, कारण ती त्या गोष्टीमधून शिकली ना की आपण इंग्लिश बोललो की ऑडियन्सला नाही कळेल, तर मग तिने हिंदीत सुरू केलं. आणि हिंदीत सुरू केल्यानंतर मग समहाऊ लोक जुळत गेले आणि त्याच्यानंतर जो तिच्या आसपास अराउंड जो लोक बनले, शी वॉज ऑल्सो बिकम रिअली ग्रेट. ओके, सो ती त्या गोष्टीपासून खूप काही शिकली, छोट्या छोट्या गोष्टीपासून शिकत गेली, त्यामुळे आज ती या प्लॅटफॉर्मवर आहे. आपल्याला पण जर आपण अशा मोठ्या स्टेजवर वगैरे जायचं आहे किंवा मोठ्या प्लॅटफॉर्मवर जायचं आहे, तर यासाठी आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टीपासून शिकायला पाहिजे. तर मी काय शिकून राहिलो, मी या छोट्या छोट्या गोष्टीमधून शिकून राहिलो की नाही शिकून राहिलो. टुडे आय मेड अप, एक गलती केली मी आज, जे आज मी सांगतो. आज म्हणजे मी काल रात्री जेव्हा मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर मग मला कसं मी फालतू टाइमपास नाही करते, जस्ट लाईक मला माझं काम पाहिजे. सो मी काम मागासाठी माझ्या सिनियर्स कडे गेलो, मग त्यांनी पॉइंट्स काढले. आता पॉइंट्स मध्ये थोडासा गफलत झाली. आता गफलत काय झाली की ते पॉइंट्स थोडे बहुत गफलत झाली आणि त्याच्यामुळे नाही का एंड ऑफ द शिफ्ट मध्ये ते पॉइंट झालेच नाही. आता याच्यामध्ये जी गलती होती ती गलती माझी पण होती आणि माझ्या सिनियर्सची पण होती. वाय? कारण त्याच्यावर लक्षच नव्हतं. ते पॉइंट उतरवले गेले बुकवर, पण त्याला सॉर्ट आउटच नाही करण्यात आले, तसेच बुकवर राहिले आणि त्याला सॉल्व्ह केलेच नाही. जेव्हा शिफ्ट एंडच्या वेळी शिफ्ट एंड झाली तेव्हा माहित पडलं की हे पॉइंट कोणी सॉर्ट आउट केलेच नाही, कारण हे पॉइंट कोणाला पास ऑन केलेच नाही, हे तसेच होते. तर हे सगळं वेळेवर माहित पडलं. मग ब्लेम गेम सुरू झाली का मी तुला सांगितलं होतं, तू मला सांगितलं होतं, वगैरे वगैरे समथिंग लाईक दॅट. त्याच्यामध्ये गलती काय होती, याच्यामध्ये गलती होती की माझी गलती होती का मी ते उतरवलं बुकवर, बट मी ते सिनियरला सांगू शकलो नाही. आणि सिनियरचं पण लक्ष नव्हतं की जे ते पॉइंट सांगितले ते प्रॉपरली कोणाला डिस्ट्रीब्यूट नाही केले. याच्यात दोघांची पण गलती होती आणि दोघांनी पण गलती ऐकली नाही एकमेकांची आणि आम्ही एकमेकांवर ब्लेम गेम करलो. आता तो सिनियर त्याच्या पद्धतीनं तो काय विचार करेल तर तो त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, बट याच्यामध्ये माझा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे की हे जे झालं, ही गलती झाली, हे माझ्यामुळे झाली आणि आय एम लिटरली या गोष्टीसाठी मी स्वतःला ब्लेम करतो की हे सगळं माझ्यामुळे झालं. जस्ट थिंग्स लाईक दॅट की माझं त्या जे व्ह्यू पॉइंट्स जे क्यूसी होते याच्यावर मी क्यूसी बुकवर लिहिली, बट याला मी प्रॉपर डिस्ट्रीब्यूट नाही केली आणि ही माझी गलती झाली. मी ऑनेस्टली सांगतो, दॅट इज थिंग्स. कारण या गोष्टीपासून मी शिकलो. आता काय शिकलो की नेक्स्ट टाइम मी जे व्ह्यू पॉइंट्स लिहीन तर मी प्रॉपरली अंडरस्टँड करेल की सर हा व्ह्यू पॉइंट अजूनपर्यंत कोणाला दिला नाही, हा व्ह्यू पॉइंट कोणाला दिला नाही, हा व्ह्यू पॉइंट कोणाला दिला नाही. सो येस, मी या गोष्टीपासून शिकलो. काल मी चुकलो, आज मी त्याला शिकेल आणि त्याच्यावर मी इम्प्लिमेंट करेल. ऑफिस सुरू जेव्हा झालं होतं, ऍक्च्युअली मी खूप साऱ्या गोष्टी शिकलोय म्हणा. या लिटरली सांगतो, आता माझा जो मीडियम आहे तो ऑफिसशी रिलेटेड आहे. अजूनपर्यंत मी त्या फिल्म करिअर पर्यंत अजून तिथपर्यंत पोहोचायचा आहे. बट ऑफिस रिलेटेड गोष्ट घे की ऑफिस रिलेटेड गोष्टींमध्ये नाही का मी स्टार्टिंगला जस्ट लाईक काइंड ऑफ लाईक अ रिअली बच्चा आहे. म्हणजे मी प्रत्येकांना सर बनत होतो, नंतर प्रत्येकांना ओव्हर व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याच्यानंतर स्वतःचीच मजाक उडवण्याचा प्रयत्न करतो. अशा काही गोष्टी करत होतो जेणेकरून नाही का मी स्वतःचाच मजाक वगैरे उडवी, समथिंग लाईक दॅट. या एक कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये या साऱ्या गोष्टी तुम्ही जर करत असाल तर देन यू बिकेम अ जोकर. या येस, मी स्टार्टिंगला नाही का ऑफिसमध्ये एक प्रकारे जोकरच बनलो होतो. या एव्हरीवन सगळेजण माझे खिचून राहिले होते आणि मला माहित पण होतं की ते खिचून राहिले होते, बट मी त्याच्यावर काही रिप्लाय देत नव्हतो. बट देन सडनली मी एक प्रकारे नाही का त्यांच्यावर एकदम मग मला रिअलाइज झालं की साला
हे जे करून राहिलो आहे, म्हणजे हे जे होऊन राहिलं आहे, हे म्हणजे की लोक आपली मजाक उडवत आहे. ऍज अ बिकेम अ जोकर, एक प्रकारे सगळे लोक आपल्याला जोकर जोकर वगैरे म्हणत आहे. तर दे ना रिअलाइज कसाला कुछ तो गलत हो रहा है. मी माझे फॅक्ट्स, मी माझे पॉइंट शोधले आणि देन मला रिअलाइज झालं की मी सला किती बुद्ध होतो या गोष्टीमध्ये. आणि देन मग मी समजा जर कोणी माझी मजाक उडवत आहे तर मी त्याला एकदम सरळ उत्तर नाही दिलं की भाऊ चुप राह किंवा चांगल्यानं बोल, असं डायरेक्ट म्हणून त्याच्याशी वाईट नाही बोललो. मी त्याच्यातून एक गोष्ट शिकलो. कोणती गोष्ट शिकलो? की समजा जर तू कोणत्या व्यक्तीला सांगशील का तू रागात आहे, तो पण व्यक्ती रागात येऊन जाईल. तर अशा वेळेस नाही का मी एक फंडा स्वतःमध्येच क्रिएट केला की बाबू तू मला किती शिवा दे, माझ्याकडून काहीच रिॲक्शन राहणार नाही, मी चुप्पच राहील. मी एक गोष्ट करेल का, मी जे पहिले स्टार्टिंग मध्ये जे जोकर प्रमाणे काम करत होतो की हा सर असं सर आणि असं नाही होत तसं नाही होत, फालतूपणाच्या गोष्टी करत होतो ना, त्या गोष्टी मी कमी केल्या. एकदम रिअली निग्लिजिबल कुछ भी नाही. एवढं ठरवलं ऑफिसमध्ये जायचं, आपलं काम घ्यायचं, काम करायचं आणि सबमिट करायचं. बाकीच्या कोणत्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वच नाही व्हायचं. फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट, लोकांसोबत खूप जास्त इंटरॅक्ट व्हायचंच नाही. पहिले मी नाही का सगळ्यांना गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर. आता मी कोणालाच गुड मॉर्निंग नाही म्हणत. एक आहे जो माझे ऍक्च्युअली सिनियर्स आहे त्या लोकांनाच मी प्रॉपरली गुड मॉर्निंग वगैरे असं म्हणतो. जस्ट लाईक प्रशांत आहे किंवा ज्या व्यक्ती जे इम्पॉर्टंट आहे, ज्यांना मी काम वगैरे मागेल, जेव्हा माझे सिनियर्स आहे त्या लोकांनाच मी गुड मॉर्निंग सर आणि काय काम आहे देऊन द्या आणि आम्ही सॉर्ट आउट करतो. दॅट्स इट. ओके. तिसरी थिंग, आता पण लोक माझी मजाक उडवतात वगैरे असं समथिंग लाईक दॅट, तर मी त्याच्यावर लक्ष देत नाही. आणि लक्ष देत नाही त्यामुळे काय होतंय की तो व्यक्ती त्याच्यामध्येच मग चूप होऊन जातो. तो पॉइंट तेव्हाच मग तो डिसॉल्व्ह होऊन जातो की चला बा याचं इंटेन्शन बिलकुल झिरो आहे, सो इट जस्ट लाईक आपण पण याला फालतू इंटेन्शन देऊन काही आहे नाही, कारण त्याला रिॲक्शन काही भेटून न राहिलं. सो त्याच्या उद्देशाने त्याला असं वाटते की जाऊ दे यार, आणि मग तिथेच माझा पॉइंट एकदम पूर्ण होतो. तर या कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये मी कसं राहायचं आणि कशाप्रमाणे काम करायचं आणि तर हे शिकलो या वर्षभरात. आता ऑफिसमध्ये काम काय करायचं, कसं करायचं हे तर शिकू. सगळ्या कमांड्स कळून जाते, सगळे सॉफ्टवेअर कळून जाते, कसं कसं का करायचं हेच कळून जाते. एव्हरीथिंग सगळं कळून जाते. जस्ट लाईक तुम्ही नाही का त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जाता. तर असे चॅलेंज समोर येणार आहे. आता हे ऑफिस आहे, आता समहाऊ तू फिल्म करिअरकडे जाशील तर फिल्म करिअरकडे जे असे काही प्रॉब्लेम्स येईल की जे काफी डिफरंट राहील. यू डोंट इव्हन एक्सपेक्ट की अशाच काही गोष्टी समोर येईल का. नो, इट इज लाईक प्रिटी मच डिफरंट किंवा प्रिटी मच हायर अप लेवल. सो तेव्हा आपण स्वतःला कशाप्रमाणे अंडरस्टँड करू, याचा पास्ट ची एक्सपिरियन्स घेऊन आपण समोरला व्हिज्युअलाइज करू. म्हणजे समजा जर मला अशा फिल्म करिअरमध्ये अशा प्रकारे ज्या काही गोष्टी वगैरे येतात तेव्हा मी स्वतःला कशाप्रमाणे पोटेन्शियल ठेवू. मी तेव्हा जोकर बनणार नाही, मी माझं काम घेईन, काम करीन, बस दॅट्स इट. आपल्याला ज्याच्याशी गोष्टी रिलेटेड आहे तीच गोष्ट. इन द एंड आपल्याला काय मॅटर करते, आपलं टार्गेट. आणि आपलं टार्गेट करून राहिलाय ना, सो इट जस्ट लाईक बी फोकस अँड गो ऑन देअर. दॅट्स इट. हा जरा पहिला पॉइंट आहे. कोणता आहे की ट्राय टू लर्निंग एव्हरी टाइम. आणि मी ही गोष्ट स्वतःमध्ये डेव्हलप करण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे गेल्या 5-3 वर्षामध्ये. आणि जस्ट लाईक काइंड ऑफ फील्स लाईक दॅट की हळूहळू प्रत्येक गोष्टी मी शिकून राहिलो आहे. बट याचा अर्थ असा नाही की मी स्वतःला क्विट केला आहे. नो. समोर जे काही चॅलेंज येईल, जे काही गोष्टी येईल त्याला मी पुन्हा अजून शिकेल. दॅट्स इट. दुसरी गोष्ट आहे की नेव्हर गिव्स अप. आता हे गोष्ट असं म्हणते ना, नेव्हर गिव्ह अप, हे गोष्ट इव्हन सगळ्यांनाच माहित आहे की कधीही गिव्ह अप नाही करायचं. बट सांगण्यासाठी ही गोष्ट जेवढी इझी आहे ना, ऍक्च्युअली प्रॅक्टिकली ही गोष्ट बहुत हार्ड आहे.
इतकी हार्ड आहे ना की जस्ट लाईक यू कांट इवन इमॅजिन. कारण सांगण्यासाठी हा शब्द जेवढा इझी आहे ना, करण्यासाठी हा शब्द अति हार्ड आहे. आता मी हार्डली 2 दिवसा अगोदरच कालचीच गोष्ट घे. नेव्हर गिव्ह अप. इट जस्ट लाईक काल असं झालं की मी 1.5 वर्षापासून मी स्वतःला प्रयत्न करून टाकलो आहे की पुण्यामध्ये जॉब शोधेल का, पुण्यामध्ये जॉब शोधेल वगैरे. somehow whenever get an opportunity I will go there and crack out my exam and I will settle down to Pune. कारण जेव्हा मी पुण्याला जाईन तेव्हा फिल्म करिअर सुरू होईल, फिल्म स्कूल सुरू होईल आणि फिल्म स्कूल सुरू झाल्यानंतर मग मला हळूहळू माझे फिल्म करिअरशी गोष्टी रिलेट कळेल आणि त्याच्यानंतर माझा एक प्रकारे तो फिल्मशी रिलेटेड जो करिअर आहे तो सुरू होईल. आता अशाप्रमाणे मी माझी प्लॅनिंग केली आहे. आता कसं आहे, काल मला 2 मेल आले आणि ते पुण्याचे आले आणि ते डिझाईन इंजिनियरचे आले आणि ते इंटरव्ह्यू होते. इट जस्ट लाईक 5 एप्रिल पर्यंत. माझ्या अकाउंटमध्ये पैसे पण होते, मी सुट्टी पण मारू शकत होतो, प्रत्येक गोष्टी पॉसिबल होऊ शकत होत्या, तरीही मी पुण्याला गेलो नाही. राईट नाऊ मी इथेच आहे. बाय मी राईट नाऊ बकायदा आलो पण असतो आतापर्यंत. म्हणजे समजा मी काल संध्याकाळी समजा निघालो असतो तर आज सकाळी 7-7:30 वाजता वगैरे माझा इंटरव्ह्यू 7-7:30 वाजता पोहोचलो असतो. इंटरव्ह्यू झाला असता दुपारी 11 वाजेपर्यंत, 11, 11:30, 12 वाजेपर्यंत रिझल्ट कळला असता. 12 नंतर 1 वाजता गाडीत बसलो असतो. त्याच्यानंतर संध्याकाळी 8:30, 9 किंवा 10 वाजता पोहोचलो असतो. तर माझा करीब 2 दिवसामध्ये किंवा 48 आवर्स मध्ये ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. बट आणि माझ्याकडे सगळ्या गोष्टी होत्या पण, रुचकर पैसा होता, मी सुट्टी पण घेऊ शकत होतो, मी जाऊ शकत होतो, प्रत्येक गोष्टी करू शकत होतो, तरीही मी गेलो नाही. व्हाय? का नाही गेलो? आता यासाठी मी काल काय झालं की एक प्रकारे मी स्वतःसाठी एक कम्फर्ट झोन क्रिएट केलाय आता इथे आसपास नागपूरमध्ये. आता एक कम्फर्ट झोन म्हणजे काय? आता कम्फर्ट झोन म्हणजे असा कम्फर्ट झोन आहे की जिथे नाही का तुम्ही नाही का स्वतःची केअर खूप प्रॉपरली करू शकता. आता मानून घे की तू एक जंगलामध्ये आहे. आता जंगलमध्ये गेल्यानंतर यू डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग आफ्टर 1 or 2 hours. समजा समोरून वाघ आला, गाय आली, म्हैस आली किंवा समथिंग कोणता जानवर आला तर आपल्याला माहित पडणार नाही ना. कम्फर्ट झोन म्हणजे काय का वी आर सेफ हिअर. आपण आपल्या घरी कसं बिलकुल कम्फर्ट झोननी वागतो. आपल्याला माहित असते की आपली आई आहे, आपले वडील आहे, आपले मित्र आहे, आपल्याला सकाळचं संध्याकाळचं जेवण भेटेल आणि एव्हरीथिंग इज गोइंग रिअली क्लिअर. मी मेहनत करून राहिला प्रत्येक गोष्टीसाठी आणि हे मला समहाऊ समवेळ मला भेटेल. बट जेव्हा ऍक्च्युअली या गोष्टी भेटल्यानंतर मग काय करायचं? जेव्हा मला मेल आला पुण्यासाठी तर तेव्हाचे प्रोटोकॉल काय होते तेव्हा मी ठरवलंच नाही. तेव्हा मी कसं जाईन काय काय, कारण माझ्याकडे सगळ्या सोयी सुविधा होत्या तरी मी गेलो नाही. वाय आय डिडंट डू दॅट मला पण नाही माहित, कारण मला माझा कम्फर्ट झोन सोडून जाऊच वाटत नव्हतं. मला एवढं माहित होतं की राईट नाऊ माझ्यापाशी मी स्वतःलाच कारण दिले की माझ्यापाशी पैसा नाही आहे. पण मी 4,000 रुपये होते आणि येणं जाण्यासाठी मला 2,500 रुपयामध्ये माझं सगळं काही होऊ शकत होतं. त्याच्यानंतरही माझ्यापाशी 1,500 रुपये वाचणार होते आणि 1,500 रुपये वाचल्यानंतरही माझ्यापाशी प्रशिकला कॉल करून त्याला पैसे मागवणार पण होतो. तो पैशाचा काही इश्यू होता नाही तरी मी स्वतःमध्ये माइंड अप क्रिएट करून घेतलं की माझ्यापाशी पैसा नाही. व्हाय? कारण सर्वात मेन रिझन हाच होता की मी माझ्या कम्फर्ट झोन मधून निघू शकत नव्हतो. जो आपण इथे कम्फर्ट झोन वगैरे क्रिएट केलाय ना त्या कम्फर्ट झोन मधून मला निघूश वाटलं नव्हतं. दॅट्स द मेन रिझन. आणि मग मला ते पॉइंट कळला कम्फर्ट झोन. आणि देन त्यानंतर काल रात्री मी संदीप माहेश्वरीचे ऑडिओ क्लिप्स काहीतरी ऐकले आणि देन मला रिअलाइज झालं की हा कम्फर्ट झोन इज काइंड ऑफ लाईक अ रिअली कैदखाना फॉर यू. एक व्यक्ती जर तुमच्या आसपास तुम्ही स्वतःला कम्फर्ट झोन मध्ये क्रिएट करून आले म्हणजे तुम्ही स्वतःला बांधून राहिले यार तुमच्या स्वतःच्या कैदमध्ये. आणि दॅट इज नॉट गुड. दॅट इज डेफिनेटली नॉट गुड.
कारण तुम्ही तुमच्या आसपास अराउंड तुमच्या एका रूम मध्ये तुमचं फॅन आहे, एसी आहे, पंखा आहे, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, प्रोजेक्टर आहे, तुमच्यापाशी सगळ्याच गोष्टी आहेत, बट तुमच्यापाशी फ्रीडम नाही. दॅट्स द मेन थिंग. तुम्ही इंटरनेटद्वारे तुम्ही पूर्ण दुनिया घुमू शकता, बट तुम्ही फ्रीडम नसेल तर तुम्ही इथून 2 ब्लॉक चालू पण शकत नाही. कारण तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन मधून निघूशच वाटत नाही ना. कारण तुम्हाला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी इथे अवेलेबल असते. तुमच्याशी प्रोजेक्टर आहे, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, फॅन आहे, पंखा आहे, सगळ्याच गोष्टी आहेत, पण तुम्हाला निघूशच वाटत नाही. कारण कारण तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये आहे. तुम्ही स्वतःच्या कैदमध्ये ठेवून राहिले आहे. आणि हेच मी काल एक्सपिरियन्स केलं. आणि दॅट इज रिअली बॅड थिंग. नेव्हर गिव्ह अप मध्ये हाच एक पॉइंट आउट येऊ शकतो की तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडू शकत नाही. आणि त्याच्यानंतर मग अजूनपर्यंत माझ्यापाशी नेव्हर गिव्ह अप वाला जो सिनारिओ आहे ना, तो अजूनपर्यंत आलेला नाही. नेव्हर गिव्ह अप वाला की सोडायचंच नाही. कारण माझ्यापाशी अजूनपर्यंत तेवढे हेवीली टार्गेट्स वगैरे अजूनपर्यंत आले नाही. म्हणजे मी ठरवलं आहे की मला हे टार्गेट पर्यंत जायचं आहे आणि मी त्या पाथवर जाऊन राहिलो आहे. बट माझ्यासाठी गोष्टी काफी इझिली भेटून राहिल्या असं मला असं वाटून राहिलं. फर्स्ट ऑफ ऑल दॅट की सर्वात एक गोष्ट म्हणजे सांगायची म्हणजे मागच्या संडेला मला रूम शोधायची होती ती चीजभवन मध्ये. तर जस्ट लाईक मी सकाळी उठलो 7-7:30 वाजता वगैरे उठलो, तयारी वगैरे केली आणि मी इथे चीजभवनला सकाळी 10 वाजता आलो आणि 12 वाजता वापस गेलो. रूम शोधून बकायदा एक रूम शोधली. त्याच्यानंतर मग मी त्यांना पैसे पण दिले, सगळं काही सेटलमेंट झालं. आणि हे सगळं फक्त 2 घंट्यात झालं. मी हे रूम शोधली, मी घरमालकाला डिपॉझिट दिले, रूम फिक्स केली, संध्याकाळी मी सामान घेऊन आलो, शिफ्ट झालो. हे गोष्ट म्हणजे माझ्यासाठी काफी इझिली भेटली आहे. आय डोंट नो, म्हणजे रिझनेबल रेट मध्ये मला एक प्रकारे कम्फर्टेबल रूम भेटली आणि सगळं काही भेटलं. आता समहाऊ मी समजा जॉब वगैरे फाइंड आउट करायचा म्हणतो जरूर, बट हे पण गोष्ट मला काफी इझिली भेटली आहे. युजली मी जेव्हा 3H मध्ये गेलो, जेव्हा मी 3H मध्ये गेल्यानंतर मला माहित पडलं की माझे कोर्सेस वगैरे खतम झाले, बट मला जॉईनिंग वगैरे अजूनपर्यंत भेटत नव्हती. सो जस्ट लाईक आय एम जस्ट काइंड ऑफ लाईक रिअली मेस्ड अप. मी खूप हे झालो होतो, मी खूप डेस्परेट झालो होतो की साला मला आता जॉब भेटन कसा. कारण साला मी माझे ऑटोकॅडचे कोर्सेस केले, सगळे काही कोर्सेस वगैरे केले, बट साला मला काही जॉब भेटून न राहिला होता. तर मी काफी अपसेट होतो. मी विचार केला होता की अमोलला कॉल करू बा, आणि इव्हन मी अमोलला कॉल पण केला होता. बट अमोल म्हणे की तू म्हणे की जस्ट लाईक मी काही करू शकत नाही म्हणे. त्याने सरळ हात वरती केले, म्हणाला की हे जे गोष्टी आहे म्हणे हे तुला स्वतःलाच फिगर आउट करावं लागेल म्हणे. सो मग मी कसं की नंतर मी कसं एक प्रकारे गिव्ह अप नाही केला आणि मग मी ठरवलं की एव्हरीडे मी माझ्या क्लासेसला जाईल. जरी माझे कोर्सेस खतम झाले आहे तरी मी माझ्या क्लासेसला जाईल आणि क्लासेस करत राहील. आणि मी नेहमी तोंड दाखवत राहील त्या अमोल सरांना, ते अमोल 3H जे चेअरमॅन आहे त्यांना मी तोंड दाखवत राहील आणि त्यांना नेहमी म्हणत राहील का रिक्वायरमेंट निघालाय का, रिक्वायरमेंट वगैरे निघालाय का. असेच माझे 2-3 महिने वगैरे मी असं कंटिन्यू करत राहिलो. मी गिव्ह अप नाही केलं. मी माझे कोर्सेस झाल्यानंतर मी माझ्या त्या क्लासेसमध्ये गेलो आणि देन मग हळूहळू मग मला तिथून भेटला एक रेफरन्स भेटला PMI मध्ये आणि मग मी चिपकलो तिथे. सो आय डिडंट, बट ह्या पण गोष्टी नाही का इझिली झाल्या ह्या. म्हणजे खूप जास्त हार्डवर्क वगैरे केलं वगैरे, नो. जस्ट लाईक सकाळी उठून मी 7 वाजताची विदर्भ वर्धेतून पकडली, 9 वाजता पोहोचलो, 9, 9:30, 10 वाजता वगैरे क्लासेसला गेलो. 2-3 घंटे क्लासेसवर थोडीशी स्टडी केली, थोडेसे ड्रॉइंग्स काढले वगैरे. 1-1.5 वाजताची पुन्हा गाडी पकडून मी वर्धेला आलो. सो जस्ट लाईक या पण गोष्टी म्हणजे खूपच इझिली झाल्या. यामध्ये जॉब पण असे एकदम इझिली. आणि इव्हन नाही का पुण्याला पण मी काही शिफ्टेड होईल ना, तर जस्ट लाईक या पण गोष्टी काफी इझिली होऊन राहिल्या. आय डोंट नो, म्हणजे मला जे काही पाहिजे त्या गोष्टी मला काफी इझिली भेटून राहिल्या असं मला रिअलाइज होऊन राहिलं. बट असं प्रकारे विचार करू नको म्हणा या, कारण समोर ज्या काही गोष्टी आहेत त्या काफी अनबिलिव्हेबल आहेत. कारण जेव्हा टार्गेट्स वगैरे खूप मोठे असेल ना,
तर गोष्टी काफी अनबिलिव्हेबल समोर येऊ शकते या, बट अशा अनबिलिव्हेबल गोष्टी अजूनपर्यंत आलेल्या नाही या. लिटरली मी पण सांगतो ना की मला समजा पुण्याला शिफ्ट व्हायचं आहे ना, तर मला पुण्याला शिफ्ट होण्यासाठी पण एवढी जास्त मेहनत करावी लागणार नाही. समहाऊ या, लेट मी स्पीक फ्रँकली, की मला कॉल येईल किंवा मेल येईल, मेल आल्यानंतर मग मी त्यांना कॉल करेल इंटरव्ह्यू साठी डेट फिक्स करेल, डेट फिक्स केल्यानंतर मग मी इथून गाडी पकडेल, जाईल, इंटरव्ह्यू देईल, इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग मला सिलेक्शन होईल, सिलेक्शन झाल्यानंतर मग नोटीस पिरियड देतील की तुम्हाला 20 दिवसात जॉईनिंग व्हायचं आहे. मग काय, मग इथे आलो, मग मी इथे रिझाईन टाकल्यानंतर मग काय 10 दिवस इथे वाट पाहिल आणि 10 दिवसामध्ये रिझिग्नेशन ऍक्सेप्ट होईल. रिझिग्नेशन ऍक्सेप्ट झाल्यानंतर मग माझं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, सगळा CTC वगैरे सगळं डॉक्युमेंट्स वगैरे बनेल. डॉक्युमेंट बनल्यानंतर इथून मी निघेल. 2 दिवस लागेल मला पुण्याला, 1 दिवस लागेल पुण्याला पोहोचायला, 1 दिवस लागेल रूम शोधायला. रूम शोधल्यानंतर मग झालं. नंतर नवीन ऑफिस, नवीन रुटीन, नवीन रूम, झालं. जस्ट लाईक या गोष्टी काफी इझिली भेटून गेल्या. आणि मी असंच होईल जेव्हा मी पुण्याला शिफ्ट होईल तेव्हा. नेव्हर गिव्ह वाला फंडा नाही का लागू केव्हा होईल, जेव्हा मी नाही का फिल्म करिअरकडे जाईल. कारण फिल्म करिअरकडे गेल्यानंतर नाही का जेव्हा मला माहित पडेल की तिथे ज्या काही टार्गेट्स आहेत ते काइंड ऑफ लाईक रिली अनबिलिव्हेबल आहे, आणि तेव्हा नेव्हर गिव्ह वाला फंडा येईल. आणि एकदा मी एक्सपिरियन्स केलाय नेव्हर गिव्ह वाला फंडा. या एकदा शार्पच्या प्रोजेक्टच्या वेळेस, या युजली हार्डली 1 महिना अगोदर माझा शार्पचा प्रोजेक्ट सुरू होता आणि मी तिथे नाही का फेस ट्युनिंग टाकत होतो. फेस ट्युनिंग इज अ काइंड ऑफ लाईक रिअली एक स्ट्रक्चर असते, एक डिसिप्लिन असते. डिसिप्लिन म्हणजे काय असतं? डिसिप्लिन म्हणजे शिस्त नाही, डिसिप्लिन म्हणजे एखादी गोष्ट. या म्हणजे तुम्ही होल प्लांट मध्ये तुम्ही स्ट्रक्चर टाकत आहात, तर स्ट्रक्चर इज अ डिफरंट डिसिप्लिन. तुम्ही लाईट टाकत आहात तर लाईट पूर्ण प्लांट मध्ये पूर्ण लाईट तुम्हालाच टाकायचे. सो दोज आर डिसिप्लिन. सो फेस ट्युनिंग इज अ काइंड ऑफ लाईक अ रिअली थिंग्स. लाईक फेस ट्युनिंग म्हणजे काय असते की एक प्रकारे गन असते, एक गन टाईट करण्यासाठी एक गन असते आणि त्याला एक प्रकारे वायर लागून असतात. या टूल रेलवर माउंट असते. टूल रेलवर असलेले जे इक्विपमेंट्स आहेत त्याला फेस ट्युनिंग म्हणतात. या तर मी हे फेस ट्युनिंग कधी टाकले नव्हते. या दिस वॉज माय पहिल्यांदा एक प्रकारे हे असं नवीन प्रकारचं काम आलं होतं. कारण टूल रेलवर अशा काही इक्विपमेंट्स वगैरे आपण कधी टाकत नव्हतो. बट त्यांची स्पेशल रिक्वायरमेंट होती का टूल रेलवर सगळे इक्विपमेंट्स टाकायचे होते. सो इट जस्ट लाईक आणि त्याच्यानंतर हे काम मी पहिल्यांदा केलं होतं आणि पहिल्यांदा करून राहिलो होतो. आणि जेव्हा मी ते काम घेतलं तेव्हा मी त्या एरियाचे पूर्ण फेस ट्युनिंग टाकले. दुसऱ्या दिवशी माहित पडलं की ते पूर्ण चुकीचे झाले, पूर्ण गलत झाले. तर मग काय की जेव्हा मग मला भूषण सरांनी झापलं आणि म्हणलं की हे तू काय काम केलंय, पूर्ण तुझी 8 घंट्याची शिफ्ट वगैरे पूर्ण खतम झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या बंद्याने ते दुरुस्त करण्यासाठी 8 घंटे लावले. सो इट जस्ट लाईक 16 घंटे तुझे असेच गेले एक काम करण्यासाठी. तर मग मला खूप वाईट वाटलं यार. आणि वाईट वाटल्यानंतर मग काय, मग मला हे तुझे नवीन एरिया आहे आणि QC पॉइंट आहे, ते तुला सॉर्ट आउट करायला लागेल. सो जेव्हा मग मला ते QC पॉइंट भेटले तर तेव्हा मी कंटिन्यू त्याच्यावर काम केलं. नाईट शिफ्ट होती तेव्हा माझी. तर नाईट ते सकाळी 7 वाजेपर्यंत 7-7:30 वाजेपर्यंत काम केलं. 7-7:30 आल्यानंतर मग मी रूमवर गेलो, झोपलो. त्यानंतर दुपारी पुन्हा 2 वाजता गेल्यानंतर मग मी पुन्हा ते काम सुरू केलं. 2 ते नंतर रात्री का सकाळी 7 म्हणजे कंटिन्यू त्या दिवशी पूर्ण डबल शिफ्ट, 16 घंट्याची डबल शिफ्ट केली आणि त्याच्यानंतर ते काम पूर्ण कम्प्लीट केलं. आणि ते काम पूर्ण कम्प्लीट केल्यानंतर ती फाईल PMC NWD पाठवली. तर तेव्हा माझ्यामध्ये मी स्वतःमध्ये तो पोटेन्शियल बघितला की मी गिव्हअप नाही केलं तेव्हा. म्हणजे मी इझिली गिव्हअप करू शकत होतो की सर माझी गलती नाही वगैरे वगैरे समथिंग लाईक दॅट, असं. बट मी या सगळ्या गोष्टीला निग्लेक्ट केला आणि गलती माझी ऍक्सेप्ट केली आणि त्याला सॉर्ट आउट करण्यासाठी मी स्वतः मेहनत घेतली आणि रिअलाइज झालं की यस, माझ्यामध्ये नेव्हर गिव्ह वाला फॅक्ट आहे की मी गिव्हअप नाही केला आणि त्या गोष्टीला पकडून राहिलो. आणि इन द एंड पर्यंत त्या गोष्टीला जोपर्यंत सॉर्ट आउट होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला फिगर आउट करत गेलो. आणि दॅट इज रिअली गुड थिंग अबाउट मी. सो दॅट्स थिंग्स. सो नेव्हर गिव्ह अप आणि ट्राय टू लर्न एव्हरी टाइम. दॅट इज द 2 points दॅट आय. आणि तिसरी गोष्ट आहे फोकस राहा. मी फोकस आहेच म्हणून असं काही आहे नाही. जस्ट लाईक बिंग फोकस. त्यासाठीच मी एव्हरीडे पुण्यामध्ये म्हणजे Naukri.com वर युजली साईट्सवर नेहमी अपलोड करतच असतो CV वगैरे. त्यांच्या अप्लाय
जॉब्सला अप्लाय करतच राहतो. दॅट इज रिअली गुड थिंग. सो येस, आता कसं बरं वाटत आहे. आता मी एवढं बडबड केली ना, त्यामुळे तर असं थोडंसं बरं वाटत आहे. म्हणजे मी एकटेपणाचा नाही का अशाच प्रमाणे तडजोड काढण्याचा प्रयत्न असाच करतो. स्वतःसोबतच बोलतो. स्वतःसोबत बोलल्यानंतर नाही का थोडंसं बरं वाटते आणि थोडंसं मन थोडंसं हलकं होते. राईट नाव माझं मन खूप हलकं झालंय असं. आणि युजली कसं आहे की युजली मी ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड युजली करायचो, बट आता इथे कसं तो सिनारिओ नाही बनून राहिला आहे ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडसाठी, कारण इथे टेरेस नाही त्यामुळे, कारण हे टीनाचं आहे आणि टीनावर चालू शकत नाही. सो या, आणि बाहेर मी असं हातात मोबाईल घेऊन बोलू शकत नाही, कारण एव्हरीथिंग रिअली वियर्ड. सो व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड, बट दॅट इज रिअली गुड थिंग. या, सो आतापर्यंत गोष्टी या स्टेजवर आहेत. समोर गोष्टी अजून क्लिअर अप होत राहील आणि बिकम बेटर होत राहील. आपले जे लोक आहेत, म्हणजे तुला असं वाटते की त्या लोकांनी खूप एकदम अग्रणीय काम केलंय त्यांच्या क्षेत्रामध्ये, त्या लोकांचा सहारा घे. जस्ट लाईक प्राजक्ता कोहली, शी डिड रिअली अमेझिंग थिंग्स. दॅट्स वाय शी वॉज इन दॅट प्लॅटफॉर्म. आज ती त्या प्लॅटफॉर्मवर आहे की शी वॉज द मिलियन सबस्क्रायबर वगैरे समथिंग. आणि त्याच्यानंतर मग ती, सो आय एम काइंड ऑफ लाईक अ रिअली ग्रेट and it's really amazing to work with. It's really amazing to understand your life and what is happening inside you. Future is really set आणि आपल्याला माहित आहे की दिवस समोर येणार आहे आणि चांगले दिवस येणार आहे. सो आय एम जस्ट काइंड ऑफ लाईक अ व्हेरी कॉन्फिडन्स अबाउट दॅट. बट हाच फोकस कंटिन्यू ठेवायचा आहे. आणि so right now this is the end. This is the My Artifact episode number 15-12. Right now we are at Nagpur, Maharashtra.